आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आयोजित मॅमोग्राफी आणि पॅप स्मिअर कॅम्पला महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला। मांजर्ली येथील न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सदर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। नाना पालकर स्मृती समिती मुंबईकडून मॅमोग्राफी करण्यात आली। महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, याची जनजागृती म्हणून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कर्करोग याची जरी आपण तपासणी केली नाही तर त्याचे निदान होणार नाही। त्याकरिता महिलांमध्ये व समाजामध्ये जनजागृती व्हावी व आपल्याला याची कोणतीही लागण होणार नाही याकरिता मार्गदर्शन व्हावे, या सगळ्याकरिता या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। नाना पालकर स्मृती समितीकडून आलेल्या ममता गावडे यांनी या शिबिरात आलेल्या महिलांची स्कॅनिंग करून त्यांना योग्य ती माहिती दिली। यावेळी सुमारे 32 महिलांची मॅमोग्राफी करण्यात आली। एका दिवसाला 25 ते 30 मॅमोग्राफीच्या तपासण्या होतात। तरीही या आपल्या शिबिरात 32 स्क्रीनिंग करण्यात आल्या। जवळपास 50 महिलांच्या पॅप स्मिअर टेस्ट करण्यात आल्या। एम्स हॉस्पिटल डोंबिवली यांच्याकडून मेरू ज्योती पंजा यांचे विशेष सहकार्य लाभले। हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यामध्ये डॉक्टर रुपाली धवन, डॉक्टर शिवप्रसाद धवन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या दोघांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचं निरसन केले। यावेळी न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गानं खूप मेहनत घेतली। रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष दिनेश मस्कर, सेक्रेटरी डॉक्टर प्रियंका डुडेजा, ॲडव्होकेट तुषार साटपे, रवींद्र घोरपडे, नीतू नायर, ललिता शर्मा, वरुण मौर्या, उमेश कांबळे, किरण विस्पुते, डॉक्टर सुतेजा स्वामी इतर सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। रोटरी क्लब ऑफ बदलापूरने हा जो एक त्यांची जे हा कार्यक्रम आहे ज्याच्यात त्यांनी मॅमोग्राम आणि गर्भाशय कर्करोग चाचणी आयोजित केली, हे स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे आणि आपण स्त्रियांनी पण याचा फायदा घेतला पाहिजे, याच्याबद्दल अवेअर असलं पाहिजे की हे आपल्या तब्येतीसाठी किंवा आपण आपल्या शरीराच्या दृष्टीने या चाचण्या ज्या आहेत या रेग्युलर दृष्टीने केल्या पाहिजे, याचं बायकांनी दखल घेतली पाहिजे। नमस्कार, माझं नाव डॉक्टर रुपाली शिवप्रसाद धवन। आज आमच्या न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी तर्फे मॅमोग्राफी आणि पॅप स्मिअरचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता। या सेवेचा लाभ जवळजवळ 32 ते 35 महिलांनी मॅमोग्राफीचा लाभ घेतला आणि जवळजवळ 50 बायकांचे पॅप स्मिअरचे टेस्ट करण्यात आले। या सगळ्या बायकांचे हेल्थ विषयीचे मार्गदर्शन मी व डॉक्टर शिवप्रसाद धवन यांच्यातर्फे करण्यात आले। इतरही काही समस्या असतील तर त्याच्याविषयीही आम्ही त्या पेशंटसोबत चर्चा केली। अशा प्रकारे हा कॅम्प इथे व्यवस्थितपणे छानपणे झालेला आहे। आणि आपण मेमोग्राफी नाही, ही थर्मोइलेक्ट्रिकल मेमोग्राफी आहे, स्क्रीनिंग आहे। ओके, मेमोग्राफीचाच थोडासा पुढचा पार्ट आहे, कारण मेमोग्राफीमध्ये जे 40 अबाव लेडीज असतात त्यांची मेमोग्राफी असते, प्लस पेनफुल प्रोसेस असतात, त्याच्यामध्ये बॉडीच्या आतमध्ये रेडिएशन जातात। ही पूर्ण आपला स्क्रीनिंग आहे की आपण लेडीजला कूलिंगमध्ये पहिले बसवतो, मग त्यांची 5 अँगलनी 5 पिक्चर घेतो आणि लगेच रिपोर्टवर येतो। याच्यामध्ये कसं अजिबात रेडिएशन वगैरे नाही, लेडीजला कोण टच करत नाही आणि कोणताही पेन होत नाही आणि लगेच 15 मिनिटात रिपोर्ट वगैरे सगळं होऊन जातं। ओके, म्हणजे रिपोर्ट तुम्ही आता लगेच प्रिंट रिपोर्ट देणार? ही 2 प्रोसेस आहे, म्हणजे आपण प्रिंट देतो आणि मेलमध्ये करतो। ओके, म्हणजे इन्स्टंट रिपोर्ट आहे याचा। हे एक बेनिफिट। आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काय पॉझिटिव्ह रिपोर्ट वगैरे आला तर नेक्स्ट प्रोसेसला परत तुम्ही सोनोमॅमोग्राफी करू शकता। अननेसेसरी पहिले मेमोग्राफी करून बॉडीमध्ये सारखं रेडिएशन घेण्याचं काही अर्थ नाही। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।